हा इथं गीता कुणाकुणाच नाव आहे का गीता? वा वा, उभा राहा दोघी बी. उभा राहा उभा राहा. त्यांच्यासाठी एकदा 3 टाळ्या वाजवा. हा ज्ञानेश्वरी कोणाचं नाव आहे? ज्ञानेश्वरी बस खाली वा. ज्ञानेश्वरी. बरं कुणाच्या आईचं नाव गीता आहे का? कुणाच्या आईचं नाव? हा उभा राहा. तिच्या मम्मीसाठी एकदा टाळ्या वाजवा. हे पहा लक्षात घ्या, आपण गीता जयंती. जयंती काय असते रे? हसू नका. जयंती कशाला म्हणते सांगा बरं. एक संकल्पना आहे बघा, जयंती आणि वाढदिवस ही संकल्पना माहिती आहे तुम्हाला? जयंती कशाला म्हणायचं, वाढदिवस कशाला? तू उभा रे, गण लावलेला. काय नाव आहे तुझं? गौरव. जयंती म्हणजे काय आणि वाढदिवस म्हणजे काय सांग इकडे. लाजायचं नाही, घाबरायचं नाही. चुकलं तरी मी आहे सांगायला. हा जयंती म्हणजे काय बाळा सांग. घाबर कोण सांगताय सांगा बरं. जयंती आणि वाढदिवसातला फरक सांग बस. हा सांग तू. हा जयंती म्हणजे जेव्हा जे गेले त्यांचा जन्मदिवस आणि वाढदिवस म्हणजे जे आहे तो त्यांचा जन्म. बरोबर आहे. टाळ्या वाजवा. पहा जयंती आणि वाढदिवस एकच असतो, तो जन्मदिवस असतो. फक्त तिने जे सांगितलं का ते महत्वाचं आहे. जे गेले त्याची जयंती आणि जे हयात आहेत त्यांचा काय पण लक्षात ठेवा, ग्रंथ ज्ञान ही अशी गोष्ट आहे, गीता अशी गोष्ट आहे जी गेलेली नाही, जी आता बी इथंच आहे. गीता बघा, गीता आता इथं ज्ञानेश्वरी ही गीता आहे, छोटी आहे. ज्ञानेश्वरी आणि गीता एकच आहे. मी का विचारलं तुम्हाला? ज्ञानेश्वरी, गीता आणि ज्ञानेश्वरी एवढी श्रेष्ठ आहे की आज आम्ही आमच्या घरातल्या मुलीचं नाव गीता किंवा ज्ञानेश्वरी आज सुद्धा ठेवतो. एवढं ते श्रेष्ठ आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला सांगितलं. आपल्या जीवनाचा जगण्याचा भाग आहे तो, बरं का. आज दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं जे संविधान आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी आहे की नाही. संविधानाचे महत्वाचे 4 उद्देश आहेत बघा. पहिला आहे न्याय, दुसरा आहे स्वातंत्र्य, तिसरा आहे समता आणि बंधुता. या 4 गोष्टी प्रस्थापित करण्यासाठी संविधान लिहिलं गेलेलं आहे आणि या 4ही गोष्टी ह्या गीतेमधून साध्य होतात. कशा बघा की पहिली गोष्ट आहे की आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य सांगतो अगोदर. ते म्हणतात, मराठी साहित्याबद्दल तुमचं काय मत आहे असं विचारलं होतं. बाबासाहेब आंबेडकर सांगतात, मराठी साहित्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली गीतेवरची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांनी लिहिलेली तुकाराम गाथा एवढं बाजूला काढून ठेवा. बाकीचं सगळं साहित्य हे अरबी समुद्रात बुडून टाकलं तरी काहीही फरक पडणार नाही. हे त्यांनी लिहिलेलं वाक्य आहे बाबासाहेबांनी. याचा अर्थ असा आहे याचं श्रेष्ठत्व. आता मला ज्ञानेश्वरी मधली पहिली ओवी कोणती, कोण सांगतंय? ज्ञानेश्वरीतली पहिली